2024 मधला पाडवा आला आहे जवळ, तर चला आता आपण गुढीपाडव्या निमित्त करूया गाठी कढी। तर तुम्ही गाठी कढीची रेसिपी शेवटपर्यंत बघा, खूप सोपी आहे आणि तुम्ही पण घरी अशी गाठी कढी नक्की बनवा। तर चला आता आपण सुरुवात करूया। मी इथे घेतलेली आहे कढाई ठेवून आणि कढाईमध्ये मी सपाट वाटी इतकी साखर घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, ज्या वाटीनं आपल्याला साखर घ्यायची आहे त्याच वाटीनं पाणी घ्यायचं आहे। साखर 1 वाटी असेल तर पाणी आपल्याला अर्धी वाटी घ्यायचे आहे। त्याचा पाक आपल्याला बनवायचा आहे। खूप पाणी जर तुम्ही मेजरमेंटनुसार पाणी टाकलं नाही तर तुमचा पाक हा बिघडला जाईल। आपल्याला पाक करायचा आहे की त्या पाकाची अशी गोळी तयार झाली पाहिजे, म्हणजे असा डबल तारेचा आपल्याला पाक इथे करायचा आहे। तर आता आपल्याला साखर मस्त वितळून द्यायची आहे आणि इथे आपण न सोडा वापरता कुठलीही गोष्ट यात टाकायची नाहीये। नुसतं आपलं साखर, पाणी आणि एक दोरा, आपल्याला बस ह्या 3च वस्तू पाहिजे। इतकी छान आपली गुढीपाडव्यासाठी जी आपण गुढीला लावतो गाठी कढी, इतकी छान होती ना, आणि तिची टेस्ट पण म्हणाल ना, इतकी छान घरची गाठी कढी खूप फ्रेश होते। तर बघू शकता आता आपली साखर मस्त अशी वितळलेली आहे। साखर मस्त वितळून द्यायची आहे आणि गॅस आपल्याला हा कमी ठेवायचा आहे, नाहीतर आपली जी कढ असते ना साखरेची ती काळी पडते आणि आपली गाठी ही काळी दिसू लागते। तर कमी गॅसवर जर तुम्ही अशी साखर वितळवली किंवा असं म्हणजे खूप कमी नाही आणि खूप फुल पण नाही, आपल्याला फक्त साखर खाली करपून द्यायची नाही, जेणेकरून आपली गाठी कढी काळी पडेल। तर तुम्ही आता पाकाची कन्सिस्टन्सी बघू शकता। तर अजून आपला पाक शिजलेला नाहीये, तर हा झालेला आहे गुलाबजामुनचा पाक। तर आपल्याला गुलाबजामुन करायची नाही, गाठी शेव करायची आहे। अजून पाक आपल्याला शिजून द्यायचा आहे। तोपर्यंत मी इडली पात्र घेतलं आहे आणि त्याला मस्त खाली तेल लावून घेतलं आहे। तुम्हाला जर भांड्यामध्ये गाठी कढी करायची असेल तर तुम्ही भांड्याला खालून थोडंसं नॉर्मल असं तेल लावून घ्या आणि त्यावर दोरा टाकून घ्यायचा। आपला जो सुती दोरा असतो ना, तो दोरा टाकून घ्यायचा। तर पाक तुम्ही बघू शकता, पाक अजून शिजलेला नाहीये। तर जेव्हा आपला पाक शिजतो ना, तेव्हा पाकावर पूर्णपणे असा फेस येतो। तर तुम्ही ती पुढे आपण बघूया। तर आता शिजल्यानंतर आपण चेक करून बघूया आपला गोळा झाला की, तुम्ही बघू शकता पाक टाकल्या टाकल्या कसा गोळा झाला एका जागेवर। आता इथे वेळ न घालवता पटकन गॅस बंद करायचा, इडली भांड्यामध्ये आपल्याला दोरा टाकून घ्यायचा आणि पटकन ते मिश्रण इडली भांड्यामध्ये असं ओतून घ्यायचं आणि दोरा टाकायचा विसरू नका बरं का, कारण की माझ्याकडूनच विसरला होता आणि मला कॉटनचा दोरा पण पटकन सापडला नाही। तुमच्याकडे जर कॉटनचा दोरा असेल ना, अतिउत्तम। आता हे इडली पात्र आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं 7 ते 8 घंटेसाठी। तर 7 ते 8 तासांनी आपल्याला बघायचं आहे। तर चाकूच्या साह्याने आपल्याला आधी थोडंसं असं हलवून घ्यायची आहे आपली गाठी कढी आणि मग आपल्याला बघायची आहे आपली गाठी कढी रेडी झाली आहे की नाही। तर तुम्ही बघू शकता एकदम अशी फुसफुशीत आणि एकदम जाळीदार अशी आपली गाठी